सर्वांवरती राहिलाय. सगळ्यांचं प्रेम त्यांच्यावरती राहिलं आणि सध्या त्यांचा सन्मान केला जातोय मुकादम यांचा. जाऊया मॅचच्या दिशेने. एका साईडला आपण पाहिलं सळवे 11 सळवे, तर दुसऱ्या साईडला अर्थातच विराट संघ अशी मॅच खेळली जाते. पहिला चेंडू शॉट पूल केलाय, निघून जाते फाईनला. फक्त धाव भेटते. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ मॅक्सिमम. हा षटकार आहे. नुकतंच मैदानामध्ये वादळ आलंय आता, कारण की फटका कॅच घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता. बॅकवर्ड स्पेलिंग रिझनला चौकार प्राप्त होतोय बॅटिंग करत असताना. फलंदाज आपण पाहिलं तर मयूर आहे स्ट्रायकिंगला, आणि त्यानं यावेळी पहिला चेंडू षटकार आणि दुसरा चेंडू लगावला चौकार. अशी राहिले मयूरची बॅटिंग. हो, फटका यावेळी मिडविकेट रिझन मध्ये खेळून काढला. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. तब्बल तिसरा चेंडू होता, तिसऱ्या चेंडूवरती धाव प्राप्त झाली. अर्थातच 11 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. आज स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून सामनावीरचं चषक देण्यात आलं. आमचे संजयजी देसले साहेब सध्या आपण पाहिलं तर अगदी स्कोरची भूमिका सकाळपासून तंतोतंत निभावतायत. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आज आपलं आयोजन आहे आणि आपल्या आयोजनामध्ये आपण महत्वाचे मदत इम्पॉर्टंट असेल तीच त्यांच्या माध्यमातून केली जाते. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव मात्र जरूर जाते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली सध्या मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 12 या आकड्यावरती 12 धाव संख्या. तुला होते हो, यावेळी सुरज फटका स्क्वेअर कट आहे. दीपेक्षा कव्हर रिझनला मात्र कव्हर करतोय. वन बाउन्स निघून जाईल 4 धावेसाठी. येतोय चौकार. उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये असणाऱ्या टीम साठी आपण पाहिलं तर आमचे प्रदीपजी नेवगे साहेब यांच्याकडून जेवणाची व्यवस्था. तोंडाला सुटलं असेल पाणी, पण उद्याच्या दिवसामध्ये जर टॉप 4 झाला तर तुम्हाला एक पाऊल बाकी अजून चॅम्पियन डीके स्पोर्ट्स. एवढा आनंदी होऊ नका मात्र. उद्या जर तुम्ही जिंकलात तर मेजवानी असेल. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू अगदी पायावरती जरूर टाकण्यात आला, जिथे आपण पाहिलं तर फटका कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केले आहे. आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 17 या धावसंख्येवरती 17. मुकादम सकाळच्या दिवसाला आपण पाहिलं तर व्यासपीठावरती बॅटच्या पण चोऱ्या होत आहेत, मोबाईलची चोरी होती आणि यासाठी मात्र आता बरंच नियोजन लावलं गेलं. अखेरीस आता सापळा रचला आणि जर चोर धावला तर अर्थातच हनुमान. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येकाची नजर आहे आता या चोऱ्या नक्की करतय कोण. कारण की आजच आमच्या खेळाडूची बॅट देखील चोरीला गेली. आता सज्ज झाले प्रत्येक जण. जर ट्रॅप रचला जाईल. टीमची टोटल आपण पाहिली तर 17 17 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली.
जाऊया गोलंदाजीसाठी जिथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज तयार केला जातोय अर्थातच अमित सर्व टीमचा वेगवान गोलंदाज सध्या सर्व भागात चर्चेमध्ये आणि आज आणि उद्या खूप चर्चेमध्ये आहे सध्या सर्व आपण पाहिलं तर हो थोडा पाय ठेवलाय रवी यावेळी थोडीशी आपण पाहिलं तर इंजर्ड झालाय खूप जोरात लागलाय कदाचित त्याला हा चेंडू कारण की सर्व टीम साठी चांगली गोष्ट नसेल कारण की या टीमचा इम्पॉर्टंट अष्टपैलू प्लेअर आहे आणि त्याला जर दुखापत होते तर मात्र थोडासा धक्का बसू शकतो या टीमला दुखापत झाली नाहीये रबीला इम्पॉर्टंट प्लेअर आहे या टीमचा ये लोगों खत्म हो गया या पास कैंसिल बना मॅच एडिशन आहे टीमची टोटल आपण पाहिली तर 18 हो उचलला चेंडू एलिव्हेशन भेटलंय सरळ बाकीने खेळून काढलाय निघून जातो कावकोन रिझनच्या भरून 6 धावांसाठी येतोय धमाका आपला 3 फटका टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 24 या आकड्यावरती 24 कुठं धावसंख्या अगदी असू द्या 24 या आकड्यावरती बॅकफुटला जाऊन यावेळी फटका चांगला अंपायर हा चौकार आहे आणि कदाचित थोडेसे वाचलेत कारण की हा चेंडू जर लागला असता तर दुखापत होणं जरूर झाले असते आमच्या प्रेक्षकांना मात्र चेंडू अगदी आपण पाहिलं तर गाडीमध्ये जाऊन आदळतोय या चौकारानं आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी पुढे जाते जी आपण पाहिली तर अगदी 28 या धावसंख्येवरती 28 धावसंख्या यावेळी मात्र अगदी अमन गटाच्या साह्याने फक्त डिक्लेअर मध्ये एक धाव ब्रिक्स केलं होतं या चेंडूला फ्लिक केलं होतं ब्रिक्सच्या साह्याने आणि तदनंतर आपण पाहिलं तर एकदा वरचीत झाली तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे धावसंख्या 29 धावसंख्या बॅटिंग
यावेळी देखील यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न निघून जातो क्षेत्ररक्षक वेगाने आहे चेंडूपर्यंत पोहोचतो चेंडू गॅदर केलाय फेकेल फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते आणि जिथे 5 चेंडूचा खेळ झाला दुसऱ्या षटकामध्ये अमितच्या आणि त्यानंतर आपण पाहिलं धाव संख्या आहे 30 धाव संख्या बाहेर ठेवला इनसाइड आउट सुरेश फटका कव्हर ड्राईव्ह केलाय आणि निघून जातो अखेरीस हा चेंडू आपण पाहिला सीमारेषेच्या बाहेर येतो षटकार अप्रतिम फटका खेळलाय विराट टीम आज वेगळ्याच फॉर्म मध्ये विराट टीम आज वेगळ्याच जोश मध्ये आणि आज आपण पाहिलं ज्या पद्धतीने बॅटिंग त्यांची चालू आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 36 तर की विराट टीमच्या कॅप्टनला विचारलं यंदा या सीझनची तिसरी मॅच खेळतात एकही पारितोषिक आतापर्यंत जिंकलेले नाहीयेत त्यांचे कॅप्टनला विचारला प्रश्न पराभूत होत असताना टीम संपते का त्यांचे कॅप्टन बोलले नाही एक संघ एक स्पर्धा आणि एक मॅच पराभूत झालो म्हणून काय झालं आमचा संघ तिथेच थांबलेला नाहीये आणि प्रयत्न आहे त्यांचा या सीझन मध्ये एक ना एक तरी ट्रॉफी मिळवण्याचा कदाचित ही ती स्पर्धा आहे का जिथे विराट संघ जाईल बक्षिसाच्या फेरीमध्ये सर्व टीमला पराभूत करून पुढच्या टीम्सला पराभूत करून आणि सध्या आपण पहिलं टीमची टोटल अगदी 36 आमचे ते घोड्यावाले काका आहेत घोड्यावाला प्लीज विनंती करेल तुमची गाडी घ्या थोडीशी मागे सावलीत अन्यथा चेंडू तिथे लागल्यावर नुकसान होऊ शकतं तुमचं ते नुकसान न व्हावं ही आमची अपेक्षा आहे येस बापू दादा आपण त्यांना सांगायचं कारण की उगाच कोणाचं नुकसान नको व्हायला प्रत्येक जण आपल्या पोटासाठी काम करत असतो जीवनामध्ये आणि त्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी टर्न होत्या जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते गोलंदाजीसाठी आपण पाहिलं टीमचा आणखीन एक कठोर गोलंदाज अर्थातच ओमी येतोय ओमकार सध्या गोलंदाजीसाठी फटका चांगला उचलला फेकून दिला अगदी मिड विकेट रिजनच्या बाहेर निघून जातोय मॅक्सिमम 6 धावांसाठी येतोय षटकार हो हो थोडा बाहेर राहिला चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडा कट होतोय अंपायर सांगतात वाईट बॉल आहे एक्स्ट्रा धावा ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या आपण पाहिली तर सध्या एक पाऊल पुढे जाते कारण की संघाला गरज आहे टीमची टोटल आपण पाहिली तर 44 मग ते व्हिडिओ ऐकले की 44 44 धावसंख्येने तब्बल यावेळी देखील करण्याचा प्रयत्न आहे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जातोय मागे अप्रतिम कॅच पकडले अप्रतिम कॅच विकेटचे होते पतन आज रवी आपण पाहिलं तर 2 ते 3 वेळा जरूर मैदानामध्ये पडला गेला काळजी घ्यायचे कारण की टीमला गरज आहे आपण लिंबू पिळतो जेवणावरती पण आपल्या लिंबू फिरवतात विषय वेगळा आहे कारण की व्हिडिओ नुकतीच ऐकली बरीच फेमस झाली मार्केटमध्ये येईल थोड्या दिवसांनी ही रील थोड्या दिवसामध्ये आमच्या माध्यमातून येईल ही रील टीमची टोटल आपण पाहिली तर टीमची टोटल अगदी 36 पडल्यानंतर थोडस आपण पाहिलं तर यावेळी चेंडू कट केला पडल्यानंतर अगदी अंपायर सांगतायत बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव आहे आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 47 धाव संख्या 47
धाव संख्या आपण पहिली करेक्शन करतोय सध्या धाव संख्या. आता धाव संख्या आपण पहिले व्हाईट बॉलला धाव ऍड केली आणि आता धाव संख्या 47 जाते, लक्षात घ्या. आत्ता धावसंख्या 47 जाते, लक्षात घ्या. कारण की आमचे स्कोरर आपण पहिले चुकले गेले, काय हरकत नाहीये. तो चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरती पडला आणि त्यानंतर पहिल्या इनिंगचा खेळ होतो शांत. पहिल्या इनिंगचा खेळ होतो समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस बॅटिंग करत असताना धावसंख्या मात्र येराड संघाने सजवले 47 आणि 48 आव्हान दिलाय. 48 रन्स टू विन. आणि यानंतर जाऊयात एक बडा मुकाबला. अर्थातच नवला स्पोर्ट जिंती विपक्ष शिवछावा सनबूर टीम. शिवछावा सनबूर सलैया कर्णधार. शिवछावा सनबूर विपक्ष नवला स्पोर्ट जिंती. एका बाजूला आयोजक आणि दुसऱ्या बाजूला असतील त्यांच्या विरोधात शिवछावा सनबूर. एका बाजूला या हंगामातील सर्वोत्तम संघ म्हटला तरी वावगं ठरणार नाही, कारण नवला स्पोर्ट जिंती संघाने या हंगामामध्ये टोटल 8 करंडक जिंकलेत आणि 9व्या करंडकाच्या दिशेने वाटचाल असेल का? नक्कीच अशी देखील उत्कंठा असेल, चर्चा केली जाईल. टॉसचा बॉस मध्ये आपण पाहतोय कुमार समर्थ, कुमारी रिद्धी, कुमारी पूर्वा आणि कुमार वेदांत यांचा कटआउट. चला या दोन्ही संघाचे कर्णधार कदम आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. विनंती करेन श्रीराम भक्त आदरणीय सन्माननीय श्री पप्पू पाटील मुकादम साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अगदी शिवछावा सनबूर संघाचा जर्सीकडे जर नजर टाकली तर भारताचा तिरंगा आणि नक्कीच आम्ही कर्णधाराशी देखील याबद्दल चर्चा करू, कारण ही खूप कमी वेळा अशी बाब आपल्याला पाहायला मिळते. अगदी मुकादम साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करत आहोत. सनबूर संघ कॉल करेल, कॉल करतील. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय, काटा. अगदी अभिनंदन संतोष डिसले नाणेफेक जिंकले. निर्णय काय असो फिल्डिंग आहे पहिले. आयोजन करत असताना धावपळ करत असताना आता मात्र आपण तुम्हाला सामना खेळायचा आहे. तयारी या अंगावर आपला संघ चांगला खेळलाय, परंतु आज कशी तयारी राहिली? तयारी काय नाही, मी खाली माझं नाव आहे फ्रंटला करत, बाकी तर आमची पोरं असतात अजय, पॅडी, बाबूराव हे लोकच करतात. मी राहतो कल्याणला, पण ह्याच्या मागे सर्व यांचाच हात आहे. बाकी काय नाही, मी खाली फ्रंटला आहे बस. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. रोहन शिवछावा सनबूर संघाचे कर्णधार, फलंदाजी करायची आहे. 3 षटकांची लढत, काय टार्गेट सेट केलाय? धावा तर चांगल्या बनतात, 60+ धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. अनेक प्रश्न विचारेन तुम्हाला. तुमच्या जर्सीवरती जर पाहिलं तर भारताचा तिरंगा आहे आणि याच्या मागचं काय रहस्य आहे, अथवा हा तिरंगा आपल्या जर्सीवरती प्रिंट करण्यामागचा काय हेतू आपला? देशप्रेमासाठी. नक्कीच देशप्रेमासाठी आपल्या संघाच्या जर्सीवर त्यांनी मात्र आपल्या उजव्या बाजूला भारताचा तिरंगा प्रिंट केलाय. नाणेफेक झाले. टीम नवलाई स्पोर्ट जिंती संतोष डिसले यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय शिवछावा सनबूर. बॉक्स मायक्रोफोन वरती जोडले जातील. दुसऱ्या डावासाठी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट किरण पांडुरंग मस्कर सर. धन्यवाद. राऊंड पाहिजे.
कारण एक रन पण लक्षात घ्या धावसंख्या 48 आणि 49 धावेचं आव्हान ठेवलंय कारण की सवयचे देखील 12 मॅन जोडले गेलेत आमच्या सोबत दोन्ही टीमचे 12 मॅन जोडले गेले जो स्कोर आहे तो चेक केला गेलाय धावसंख्या 48 आणि 49 48 पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून निघून जातोय जिथे आपण पाहिलं तर 4 धावेसाठी सुरुवात केली पाटण टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या अर्थातच रवी बोरगे सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय सर्व टीम आपण पाहिली तर एक शून्यातून पुन्हा नवीन त्यांना सुरुवात करावी लागले कारण की या टीमला आपण पाहिलं तर बरेच अडचणी आल्या सध्याच्या मागील 1 महिन्यामध्ये आणि पुन्हा तयार झाली टीम स्ट्राईक फटका पुन्हा एकदा पॉइंट रिजन मधून हा रिप्ले नाहीये हा पुन्हा एकदा लगावलेला स्क्वेअर कट आहे आणि आणखीन एक येतो चौकार 4 धावेसाठी 2 चेंडूवरती 8 धावा एखादी टीम जेव्हा पुन्हा नव्याने सुरुवात करते कारण की प्रत्येक जण बोलवता सर्व टीम आता संपली सर्व टीम आता थांबली सर्व टीम आता खेळू शकत नाही आणि त्या सर्व टीमनं पुन्हा दाखवले नव्यानं सुरुवात करून आज सगळे त्यांचे प्लेअर उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी सांगितले की ही 30 सर्व आहे जी आधी दहशत दाखवत होती आणि ती पुन्हा एकदा उतरली मैदानामध्ये अप्रतिम सुरेख फटका इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन चेंडू मात्र 1 सेकंड बाउन्सला निघून जातोय बॅक टू बॅक 2-3 चेंडूवरती आपण पहिला येतोय चौकार महेश आपण पाहिलं तर सर्व टीम मधून आज खेळताना दिसेल मला वाटतं महेश आल्याने टीम आणखीन एक पॅक झाले सर्व 11 सर्व टीम येस महेश बाईगडे खेळताना दिसेल सर्वे मधून जिथे आपण पाहिलं तर एक न्यू एंट्री असेल या खेळाडूची आणि तो आल्यानंतर टीम आणखीन बहरून गेले टीमची टोटल आपण पाहिली तर 1 to 12 12 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत चांगली सुरुवात केली 49 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय फिरवला होता बिटन सगळे पाठीने स्ट्रोक व्यासपीठाच्या समोर मात्र मानवंदना देणारा जणू त्यांचा 12th मॅन आमचा सरपंच आहे आणि अगदी 12th मॅनला आमच्या एक्स्ट्रा प्लेअरला मानवंदना देणारा हा फटका 6 धावेसाठी या पाटण टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या का म्हटलं जातं या प्लेअरला त्याने दाखवलं त्याने खेळून दाखवलं आणि सध्या तो खेळतोय सुरेख फटका आणखीन एक जातोय डीप विकेट रिजनच्या बाहेर मागचा पाय दाखवलाय मागच्या पायावरती बसला मग चोपला बैठा फटका अप्रतिम फटका रिप्ले पहा ज्या पद्धतीने हा रिप्ले दाखवला जातोय अगदी मागचा पाय वाकडला पुढचा पाय स्ट्रेच केला मागच्या पायावरती बसला मग चोपला बैठा फटका अप्रतिम स्ट्रोक मान दिला चेंडूला रिस्पेक्ट दिलाय माहिती आहे एक धाव कंप्लीट करायचे स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायचे अमर देखील त्याला साथ देतोय इट्स इम्पॉर्टंट पॉइंट पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती 25 ऑन स्कोर कार्ड 25 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे तर 12 चेंडू 24 ची मॅच आणली आहे पहिल्या ओव्हरला आले 25 जो करना अब कर अभी कर इसी वक्त कर असं का म्हटलं जातं कल करे सो आज करे सो अब कर के अभी कर आणि आत्ताच्या आत्ता अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये त्याने ठोकल्यात 25 धावा पहिलं तर गोलंदाजीसाठी एक लहू आहे जो पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या कित्येक खेळाडूंच्या मनामध्ये जागा करून बसलाय आपल्या आवाजामधून आपल्या स्वभावामधून आपल्या नम्रतेमधून तो लहू आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाव करतोय आणि दुसरा लहू सध्या मात्र गोलंदाजीसाठी टीमचा प्लेअर आहे का टीमचा आहे का सो येस पॅनलाइज केलं जाईल
लक्षात घ्या कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. सो येस 5 रन्स बरोबर. आज मला वाटतं राजू रोडे सर पण किट चेंज करून आले होते. त्यांना माहित पडलं 5 रनची पॅनल्टी, नवीन किट मागवलं आणि आता 5 धावांची पॅनल्टी आहे. लक्षात घ्या. तर आता समीकरण बदललं जातंय. 12 चेंडू 19 धावेची गरज आहे आता. 12-19 हे समीकरण आहे आता. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. हो यावेळी लेग स्टिक सोडून चालला, जिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. येरार संघाने धावा खूप छान मी म्हणेल स्कोर बनवलाय. मी म्हणेल 49 धावा टार्गेट दिले, 48 त्यांनी ठोकल्यात सर्वेसारख्या टीमला. मात्र आज बॉलिंग अटॅक कमी राहिला या टीमचा दिसून आला पहिल्या ओव्हर पासून. हो सुरेख फटका जाग्यावरून बनवला, अप्रतिम स्ट्रोक. फक्त चेंडू हवेमध्ये खेळत चालला. 6 धावेसाठी येतोय षटकार. पाच बॉल आलाय मैदानामध्ये. समीकरण आपण पाहिलं तर येणारे 11 चेंडू आणि 12 धावेची गरज. मॅच बनवली आहे, मॅच बनली आहे, मॅच चांगली घडवली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर रवी बोरगे फायर अप्रतिम खेळ करतोय सध्या रवी बोरगेला आपण पाहिलं तर. फक्त दिशा दिले चेंडूला आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाईल. रवी आज अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट करतोय, शांत क्रिकेट खेळतोय, जिथे आपण पाहिलं तर एक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. रवीला आज पाहिलं तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अमर मात्र विराट संघाला मॅच मध्ये कमबॅक करून दाखवावाच लागेल, कारण की विराट टीमने आज धावा जर चांगल्या सजवले तर त्या धावा मात्र आज या टीमला गोलंदाजीच्या माध्यमातून अडवून दाखवाव्या लागतील. ती अग्नी परीक्षा आज विराट टीमची. हो पडल्यानंतर जास्तच बाहेर, जिथे व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धावा ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. 39 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजते. 39-39 ही धावसंख्या आता मात्र स्कोर कार्ड वरती सजवली गेली. 10 धावा हव्यात विजयासाठी. फटका यावेळी मात्र अगदी डीप विकेट रिजन. खेळाडू आहे, अंतर करतोय पार, सीमारेषे पार निघून जातोय. मॅक्सिमम षटकार. कॅप्टन नाराज असेल विराट टीमचा, कारण की एवढी चांगली धावसंख्या सजवली आहे, तर आज गोलंदाजी अटॅक का चालत नाहीये या टीमचा कॅप्टन बोलत असेल. कारण की 48 इज नॉट लो स्कोर. 49 ही एक चांगली धावसंख्या प्रत्येक टीम साठी. मात्र बॉलिंग अटॅक हवाय तुम्हाला जर ही धावसंख्या थांबवायची तर, आणि तोच कमी पडला आज. फक्त 4 धावा हव्यात आता विजयासाठी. फटका यावेळी मात्र डीप विकेट रिजन आहे. खेळाडू फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषे पार, आणि गाऱ्या डोळ्याचे खेळाडू घातक असतात असं का म्हणतो, निघून जातोय. 4 धावेसाठी चौकार. विनिंग येतोय स्ट्रोक, आणि सर्व 11 सर्वे संघ सहज जिंकला ही मॅच. महेशचा पायगुण असू शकतो. महेश आलाय टीम मध्ये, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मॅच अगदी विजेता राहिला. एका साईडला आपण पाहिलं तर अर्थातच अमर कदम, दुसऱ्या साईडला रवी बोरगे. एक दिल आहे, दुसरी धडकन आहे. दोनों जान है टीम की, क्लास है, आनबान शान है टीम की. सर्वे 11 सर्वे विजेता राहिला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स रवी बोरगे. या मॅचचा ठरतो मॅन ऑफ द मॅच. वन साइड हिरो आहे, वन साइड हिरो रवी बोरगे सध्या मात्र या मॅचचा ठरेल हिरो. करूया त्याला सन्मानित मॅन ऑफ द मॅचचा.